आमच्या मराठवाड्यातला आमच्या शेतकऱ्याचा सण इलेला वेळामुशा रे वेळामुशा. चला चला, काय मजा येते काय सांगू तुम्हाला. सकाळी सकाळी लवकर आवरून बैलगाडीत शेताला जायचं. तिथं कोप केलेली असते, कोपीत पांडवाची पूजा करायचं, सगळ्या देवाधर्माची पूजा करायचं. सगळे जण मिळून, घरातले सगळे पाहुणे रावळे कोण आलेले सगळे मिळून एकत्र जेवायला बसायचं. जेवण जर असते म्हणजे एक नंबर. भजी, भाकरी, आंबील, गव्हाची खीर, तुम्हाला सांग शेंगाची पोळी, धपाटे, उंडे, एक नंबर जेवण असते. असं जेवण करायचं, मस्त शेतात इकडं तिकडं फिरायचं, झोके बांधायचं. तुम्हाला सांगते वाटाणे, शेंगा, मेथी, कांद्याची पात ही सगळं तोंडात द्यायचं. पुन्हा शेजाऱ्या पाजाराच्या कुपीवर तिथं कुणाच्या बी कुपीवर जावा, त्या दिवशी तुम्हाला जेवायला मिळणार म्हणजे मिळणारच. आणि जेवण तर एक नंबर असते. तुम्हाला सांगते त्या दिवशी केवढं जेवण जातंय, किती बी जेव्हा तुम्ही जेवण जातंयच. का बरं जाते माहिती आहे का तुम्हाला? कारण ती बळीराजाचा सण आहे, ती शेतकऱ्याचा सण आहे. शेतकरी जो पिकवतो ना त्याचा सण आहे. त्याच्यामुळं का अन्नधान्याला कमीच पडत नाही हो. आली रे वेळामुशा आमच्या मराठवाड्यात.